नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव दीपेश हंसराज महाजन आणि येत्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण सगळे मतदान करणार आहोत. 23 तारखेला मतमोजणी आहे आणि 26 तारखेला महाराष्ट्र राज्यामध्ये समजेल की कोणाची सत्ता येणार आहे आणि नवीन मुख्यमंत्री कोण होणार आहे. ह्या सगळ्या घटना तर येणाऱ्या भविष्यकाळात घडणार आहेत. परंतु गेल्या 5 वर्षात काय गोष्टी घडल्या आणि महाराष्ट्राचं राजकारण कसं घडलंय आणि पूर्ण देशाचं लक्ष का महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागलेलं आहे. गेल्या 5 वर्षात ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी तुमच्यासमोर मांडायला मी आलेलो आहे. आणि कोणत्या मुद्द्यांवर आणि कोणत्या स्थानिक मुद्द्यांवर जाऊन विचार करून तुम्ही येत्या 20 तारखेला मतदान करावं, ह्या गोष्टीचा विचार करावा, यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे. नमस्कार. सगळ्यात पहिले गेल्या 5 वर्षात काय घडलं? गेल्या 5 वर्षात 2019 महाराष्ट्र विधानसभेमध्ये युती आणि आघाडी अशा 2 वेगवेगळे पक्ष लढलेले होते. युतीमध्ये एकीकडे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे बीजेपी हे दोन्ही एका बाजूने लढले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे एका बाजूने लढले होते. दोघी एक दुसऱ्याच्या विरुद्ध लढले होते 2019 मध्ये. नंतर मतमोजणीनंतर एकाही पक्षाला बहुमत आलं नाही. एकाही पक्षाला बहुमत न आल्यामुळे चारही पक्षांमध्ये वादाच्या ठिंग्या पडल्या. वादाच्या ठिंग्या पडल्यानंतर अचानकच एका दिवशी अर्धा महाराष्ट्र झोपलेला असताना सकाळी 6:00-6:30च्या दरम्यान एक बातमी आली की अजित पवारांनी 40 आमदारांचा पाठिंबा घेऊन भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांसोबत सरकार स्थापन केलं आणि देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अवघ्या 3 दिवसांचा कालावधीनंतर अजित पवारांना असं वाटलं की आपण चूक केलेली आहे आणि त्या 40 आमदारांना परत घेऊन ते शरद पवारांसोबत गेले. अवघ्या 2-3 दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या तिघींनी मिळून महाविकास आघाडी या युतीची स्थापना केली. महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षाला सगळ्यात जास्त आमदार निवडून आलेले होते तो पक्ष होता शिवसेना. म्हणून महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व आणि महाविकास आघाडीचा नेतृत्व करणारा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे पुढे आले. गेल्या 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि गेल्या अडीच वर्ष त्यांनी सरकार चालवलं. 2019 चे काही महिने, 2020, 21, 22 मे 22 चे 5 महिने किंवा 6 महिने त्यांनी सरकार चालवलं. अचानक सरकार चालत असताना एकनाथ शिंदेंना असं वाटलं की आपण चुकीच्या विचारांसोबत आहेत. त्यामुळे त्यांनी 40 आमदारांना घेऊन बंड केला आणि ते देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन त्यांनी परत सरकार स्थापन केलं. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. नंतर अवघा 1 वर्षाचा कालावधी ओलांडला आणि 1 वर्षानंतर अजित पवारांना वाटलं की आपल्याकडे परत आपण सत्तेत जावं, म्हणून त्यांनी 40 आमदारांचा बंड करत ते परत महायुतीच्या जे एकनाथ शिंदे आणि बीजेपीची जी सरकार होती त्या सरकारामध्ये ते सामील झाले आणि त्यांनी 40 आमदारांसह 8 मंत्रिपदांची शपथ घेतली आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि मी तुम्हाला फक्त या ठिकाणी एकच प्रश्न विचारू इच्छितो की तुम्ही मतदान केलेलं होतं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या युतीला किंवा तुम्ही मतदान केलेलं होतं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला, तर तुम्ही गेल्या 5 वर्षामध्ये बघितलं की यांना कोणत्याही पद्धतीचे विचार नाही, यांना कोणत्याही पद्धतीचे यांचे धोरण नाही. यांना सगळ्यांना फक्त एकच गोष्टीची लालच म्हणू शकतो आपण किंवा एकच गोष्टीचा त्या सगळ्यांना एकच गोष्टीचा विचार असतो, तो म्हणजे की आपण सत्तेत कसे यावं आणि आपण
कायम सत्तेत आणि सरकारमध्ये कसे राहावं, आपलं मंत्रिपद कसं वाचावं, आपलं मुख्यमंत्रीपद कसं वाचावं, आपलं उपमुख्यमंत्रीपद कसं वाचावं. येत्या 20 तारखेला जी निवडणूक येत्या 20 तारखेला महाराष्ट्र विधानसभेची जी निवडणूक आहे, ज्या निवडणुकीसाठी आपण मतदान करतोय, 288 सीटांवर महाराष्ट्रामध्ये निवडणूक होत आहे. त्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला आपण जे मतदान करतोय, ते आपण स्थानिक पातळीचे जे मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवर आणि आपल्याला कोणते मुद्दे लक्षात घेऊन ह्या निवडणुकीला मतदान करायचं आहे, काही मुद्दे मी तुमच्यासमोर मांडतोय. जसं सर्वात मोठा मुद्दा तो म्हणजे या जगाला पोषणारा शेतकरीचा मुद्दा. शेतकरी आत्महत्या ह्या फक्त आजच नाही होत आहेत, महायुतीच्याच काळात नाही होत आहेत, महाविकास आघाडीच्याच काळात नाही होत आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रातला शेतकरी त्रासलेला आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची आत्महत्या होते. आत्महत्येचे जनरल कारण ते आत्महत्या का करतात यामागे कारण आहेत. त्या कारणांमधील एक मोठं कारण म्हणजे की शेतकऱ्यावर कर्ज होतं. शेतकऱ्यावर कर्ज का होतं? कारण की शेतकऱ्याची एक जमीन असते. त्या जमिनीमध्ये पीक लावण्यासाठी, त्या जमिनीमध्ये पीक पीक लावण्यासाठी, त्या जमिनीमध्ये फवारा करण्यासाठी, त्या जमिनीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करून पीक उत्पन्न करण्यासाठी शेतकऱ्याला पैसा लागतो. शेतकरी तो पैसा बाहेरून उधार घेतो किंवा मार्केटमधून उधार घेतो. पण ज्यानंतर त्याचं जे पीक येतं, त्या पिकाला तो भाव भेटत नाही आणि जे त्यांनी खर्च लावलेला आहे, तो खर्च देखील त्याचा निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर कर्ज होतं आणि शेतकरी आत्महत्या करतात. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समोर जो आहे, काही जो महाराष्ट्रातील भाग आहे तो कोरड भाग आहे. काही जो महाराष्ट्रातील भाग आहे तो ग्रामीण भाग आहे. तर माझ्या शेतकऱ्यांना सगळ्यात पहिले अवेअर केलं गेलं पाहिजे, की कोरड भागामध्ये हे पीक जर घेतलं तर अतिउत्तम तुम्ही तुमची मजुरी झाली, तुमचा जो झालेला खर्च आहे, तुमचे जे सगळे ज्या गोष्टींना तुम्हाला पैसे लागणार आहेत, त्या गोष्टी तुम्ही पूर्ण करू शकता. ह्या गोष्टीचं जर नॉलेज, ह्या गोष्टीच्या बद्दल जर माहिती शेतकऱ्यांमध्ये दिली गेली, तर शेतकरी जितके कष्ट करतोय, त्याचा मोबदला त्याला नक्की भेटणार आहे. बागायतीमध्ये काय लावलं, तर त्यांना जास्त पैसे भेटतील. बागायतीमध्ये असं काय पीक त्यांनी लावलं तर त्यांना डबल टिबलचा फायदा होईल. ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा महाराष्ट्र राज्याच्या सरकारने घेतला पाहिजे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतला पाहिजे. परंतु आमच्या महाराष्ट्रात गव्हर्नमेंट स्थापित करण्यासाठी लोक फक्त आणि राजकारणी फक्त माझी ही खुर्ची सेफ राहील का, माझं हे मंत्रीपद सेफ राहील का, माझं मुख्यमंत्रीपद सेफ राहील का, याच गोष्टी करत गेल्या. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी फक्त राजकारणच केलेलं आहे. पहिलेही महाराष्ट्रात राजकारण होतं. कायम महाराष्ट्रात राजकारण होतं. महाराष्ट्रात राजकारण होतं, पण महाराष्ट्रातील राजकारण्यांमध्ये मनभेद नव्हते. आज महाराष्ट्राच्या राजकारणात मनभेद झालेले आहेत. मतभेद तर आहेच आहे, परंतु यांचे मनभेद देखील झालेले आहेत आणि या एक दुसऱ्याच्या प्रती जी यांच्या मनात वाईट वृत्ती निर्माण झालेली आहे, याला छाटावं, याला कापावं, या गोष्टीमुळे विकास कामं तर दूरच राहून गेले. पण हितात महाराष्ट्राच्या हितात ज्या गोष्टी होत्या, त्या गोष्टी सुद्धा महाराष्ट्राच्या हितातून काढून हे महाराष्ट्राला चुकीच्या बाजूला घेऊन चालले. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे महायुतीने काही गोष्टी अनाऊन्स केलेल्या होत्या आणि आता महाविकास आघाडीचंही घोषणापत्र आलं. त्यांनी काही गोष्टी अनाऊन्स केल्या. सगळ्यात पहिले मला तुम्हाला सांगू इच्छितो, की लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने चालू केलेली होती, बरोबर? तर त्या अंतर्गत 1500 रुपये हे प्रत्येक महिलेला, म्हणजे ज्या गरजू महिला आहेत त्यांना दिलं जात होतं, बरोबर आहे का? कारण की एक हातभार लागावा, एक स्टेबिलिटी घराला मिळावी म्हणून. परंतु मला महाराष्ट्रातील राजकारण्यांना एवढंच सांगायचं आहे, हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे, हा सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे. माझ्या महाराष्ट्रातील आया बहिणींना, माझ्या महाराष्ट्रातील सगळ्या स्त्रियांना तुमच्या 1500 रुपयाची गरज नाही किंवा तुम्ही सरकारमध्ये आल्यानंतर तुमच्या 2100 रुपयाची गरज नाही. महाविकास आघाडी आली तर त्यांना 3000ची गरज नाही. माझ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक स्त्रीमध्ये ती ताकद आहे, की माझी महाराष्ट्राची प्रत्येक स्त्री तिचं घर स्वाभिमानाने चालू शकते. माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक स्त्रीमध्ये तेवढा घमंड आहे, की ती तिच्या घराचा निर्वाह तुम्ही दिलेल्या पैशांच्या तुमच्या दिलेल्या पैशांवरच नाही, तर ती स्वतः कमवून ते करू शकते.
माझ्या महाराष्ट्रातील स्त्रीला कामाची गरज आहे, माझ्या महाराष्ट्रातील स्त्रीला रोजगाराची गरज आहे, माझ्या महाराष्ट्रातील स्त्रीला जे स्वाभिमान ती जपत आलेली आहे त्या स्वाभिमानाची गरज आहे, माझ्या महाराष्ट्रातील स्त्रीला सुरक्षतेची गरज आहे. सगळ्यात मोठं म्हणजे आम्ही आम्ही 2100 देऊ, आम्ही 3000 देऊ, का देऊ? आणि हे पैसे तुम्ही तुमच्या घरून देतायत, महाराष्ट्राची जी तिजोरी आहे त्या तिजोरीमधून देताय. प्रधानमंत्रींच्या ऑफिसमधून एक लिस्ट जारी झाली किंवा इंडियन गव्हर्नमेंट कडून एक लिस्ट झाली. माझा महाराष्ट्र 14% कॉन्ट्रीब्युट करायचा. माझ्या महाराष्ट्राने या भारताच्या इकॉनॉमीमध्ये 14% कॉन्ट्रीब्युशन, कधी कधी माझ्या महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन 15.35% गेलेलं होतं. पण आज 1 ते 1.5% फरक महाराष्ट्राकडून जे भारतात कॉन्ट्रीब्युट होतंय त्या गोष्टीमध्ये कमी पडलेला आहे. आता जी फिलहाल लिस्ट आली त्याच्यामध्ये 13 ते 13.5% महाराष्ट्र भारताच्या जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युट करतोय. का झाली अशी अवस्था? सगळ्यात मोठी गोष्ट, महाराष्ट्राच्या तिजोरीवर हा जनतेचा हक्क आहे. महाराष्ट्राची तिजोरीच्या ज्या चाब्या आहेत त्या चाब्या आम्ही तुमच्या हातात जरूर दिलेल्या आहेत, पण तुम्ही फक्त त्या चाब्या सांभाळणारी एक व्यक्ती आहेत. त्या आतला जो पैसा आहे तो माझ्या महाराष्ट्रातील जनतेचा आहे, तो तुमचा नाहीये. तर कोणत्याही पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने हा पैसा खर्च करून महाराष्ट्रातील जनतेचं मत विकत घेण्याचे काम कोणत्याही सरकारने करावे असं बिलकुल महाराष्ट्राच्या जनतेकडून खपून घेतलं जाणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे युवा आज महाराष्ट्रात बेरोजगार फिरतोय. तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये जे आंदोलनं झालेले आहेत ना, ते आंदोलनं दुसऱ्या परप्रांतीय लोक आलेले आहेत, परप्रांतीय लोकांना नोकऱ्या भेटत आहेत, पण माझ्या महाराष्ट्रातील लोकांना नोकऱ्या भेटत नाहीये. यामुळे झालेले आहेत. खूप सारे आंदोलनं आपण ऐकलेले असतील. तर मी तुम्हाला या ठिकाणी फक्त एक पॉझिटिव्ह गोष्ट सांगतो. बाहेरच्या राज्यातील लोकांना, मग ते युपीतले असो, बिहार मधले असो, ते उत्तर भारतातले असो, ते दक्षिण भारतातले असो, ते माझ्या महाराष्ट्रात येऊन ते जर नोकरी करताय, त्यांना माझ्या महाराष्ट्रात तेवढं पोटेन्शियल दिसतंय, माझ्या महाराष्ट्रात तेवढं कॅपॅसिटी की माझा महाराष्ट्र एवढ्या सगळ्या नोकऱ्या उत्पन्न करू शकतो, एवढ्या सगळ्या नोकऱ्या देऊ शकतो आणि त्यांचं घर त्या महाराष्ट्रात कमवलेल्या पैशांमुळे चालू शकतं. तर का? तर जर दुसऱ्या राज्यातील लोकांना माझ्या महाराष्ट्रात एवढं पोटेन्शियल दिसतंय, एवढ्या नोकऱ्या, एवढे सगळे जॉब उपलब्ध दिसत आहे, तर मग माझा महाराष्ट्राचा युवा बेरोजगार का? माझ्या महाराष्ट्रात जर एवढं कॅपॅसिटी आहे तर मग महाराष्ट्रातला युवा बेरोजगार का? हाच प्रश्न आम्ही फक्त राजकारण्यांना विचारतो. की पोरं ग्रॅज्युएशन करतात, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कितीतरी पेपर देतात, समजतं ऑलरेडी समजून गेलं जातं की हा जो पेपर आहे हा तर लीक झालेला आहे. नुसत्या 2023 मध्ये 27 ते 30 पेपर जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट घेत होतं ते लीक झालंय. का लीक होत आहे? का? कारण की नियत आणि नीतीच नाहीये राजकारण्यांची ह्या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याची. सगळे एकाच माळेचं मणी आहेत. कोणीच नाहीये असं की आम्ही अलिप्त आहेत. महाविकास आघाडी झाली किंवा महायुती झाली, या सगळ्यांना फक्त आणि फक्त आपली सत्ता कशी यावी, महाराष्ट्रात कसं आपण राज करू शकतो, ह्याच गोष्टीकडे यांचे विचार चाललेले आहेत. महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्रामध्ये काय चांगलं व्हावं यासाठी यांनी कधीच विचार केलेला नाहीये. तुम्हाला सगळ्यांना मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो, ती म्हणजे की जे पेन्शन राहते ना, ती पेन्शन बद्दल मी तुम्हाला काही डिटेल इन्फॉर्मेशन देऊ इच्छितो. सगळ्यात पहिले, एक आमदार निवडून आला, 5 वर्ष त्यांनी जनतेची सेवा केली किंवा नाही केली, बरोबर? तर त्या 5 वर्षासाठी जोपर्यंत त्याचा अंत होत नाही, तोपर्यंत त्याला गव्हर्नमेंट किंवा महाराष्ट्र शासन पेन्शन देते. आमदाराला पण तसंच आहे, खासदाराला पण तसं आहे. खासदाराची जो निधी येतो तो भारत सरकारकडून येतो, पण आमदाराचा जो निधी येतो तो माझ्या महाराष्ट्र राज्यातून येतो. तर त्या आमदाराला तो निधी मरेपर्यंत पेन्शन भेटते. तो मेल्यानंतर देखील त्याचं 3/4 पेन्शन हे त्याच्या बायकोला भेटते, बरोबर? आता महाराष्ट्रात असा कोणता आमदार आहे की जो गरीब आहे, आणि असा कोणता आमदार आहे किंवा असा कोणता खासदार आहे जो 24 तास जनतेची सेवा करतो? या पलीकडे जे सरकारी कर्मचारी आहेत, जे शासकीय कर्मचारी आहेत, ते 24 तास या महाराष्ट्रातील जनतेची सेवा करतात. 24 तास या महाराष्ट्रातील जनतेचं रक्षण करण्यासाठी, या महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हे कायम रस्त्यावर असतात.
तर त्या लोकांना पेन्शन नाही. त्या लोकांनी जिथपर्यंत ते काम करतील, जे 60 किंवा 58 जोपर्यंत ते काम करतील तोपर्यंत त्यांना पगार भेटेल. त्यानंतर त्यांना पगार नाही. का? आमदार जे 5 वर्ष जनतेसाठी काम करेल याची कोणतीहीच गॅरंटी नाहीये. ना त्यांना बायोमेट्रिक फिंगरप्रिंट आहे किंवा ना त्यांना कोणती सही करावी लागते ना काही. एक आमदार 5 वर्ष फक्त विधानसभेत जाऊन त्यांनी अधिवेशन अटेंड केले, विधानसभेमध्ये गेला, याचा अर्थ असा नाही होत की त्यांनी त्याच्या विधानसभेमध्ये किंवा त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. 5 वर्षात घरी बसून फक्त घरचा निधी खाणारे आमदार पण खूप आहेत. प्रत्येक आमदाराला दर वर्षाला 5 कोटी इतका निधी भेटतो. म्हणजे 25 कोटी तुम्हाला 5 वर्षाचा निधी प्रत्येक आमदाराला हा आमदार आमदार निधी असतो. 25 कोटीचं काम किंवा 5 कोटीचं काम दरवर्षी कोणता आमदार करतो का? स्थानिक पातळीवर ज्यांनी त्याच्या मतदारसंघात पाहिलं पाहिजे. काही खूप चांगले आमदार आहेत, खूप चांगलं काम करतात. काही आमदार असे आहेत, जे फक्त मतदार आता मतदान करेल त्याच्या पहिले येतील आणि मतदारसंघात आपली हवा दाखवून सण किंवा आपले 2-3 रॅल्या काढून सण दाखवतील, की आम्ही निवडून येऊ बुवा. मी तुम्हाला फक्त एकच सांगू इच्छितो, जर तुम्ही ₹500 घेतले, ₹500 घेऊन सण जर तुम्ही मतदान केलं किंवा ₹1000 घेऊन सण तुम्ही मतदान केलं. मी तुम्हाला फक्त एकच प्रश्न विचारतोय, ₹1000 घेऊन सण ताई तू मतदान केलं किंवा ₹1000 घेऊन सण भाऊ तू मतदान केलं. तर ते ₹1000 डिव्हायडेड बाय 365 इंटू 5 करून सण तुझ्या मतदानाची किंमत काय आहे दादा? तुझ्या मतदानाची किंमत ही पॉइंट पैशांमध्ये आहे. इतक्या स्वस्त आहे का तुझं मतदान? आणि तू ₹1000 जरी घेतले, पण हेच आमदार, हेच खासदार आपण डेली सकाळी जेव्हापासून आपण उठतो, तर आपल्या उठल्यापासून आपल्या घरी जे पाणी येतं, त्या पानपट्टीचं जे रेट राहतो, ते हे आमदार ठरवतात. जे तू टूथपेस्ट लावतो, त्या टूथपेस्टचा रेट सुद्धा हे आमदार ठरवतात. तू जे गॅस वापरतो, त्या गॅसचा भाव सुद्धा हे आमदार, खासदार ठरवतात. तू जो चहा, दूध, ज्या तुझ्या मूलभूत गरजा आहेत, ज्या तुझ्या मूलभूत वस्तू आहेत, त्यांचे रेट सुद्धा हे आमदार, खासदार ठरवतात. तर फक्त ₹1000 घेऊन सण या सगळ्यांचे रेट वाढवणं, तुम्ही जी गाडी वापरता ते पेट्रोल, डिझेल या सगळ्यांचे रेट गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट पण ठरवते, भारत सरकारची गव्हर्नमेंट पण ठरवते. फक्त ₹1000 साठी दादा तू तुझं मत विकशील का? फक्त ₹1500 साठी लाडकी बहीण तू तुझं मत विकशील का? या गोष्टीचा प्रश्न स्वतःला तुम्ही स्वतः विचारला पाहिजे, की माझं मत एवढं स्वस्त आहे का, की दिलेल्या ₹1500 मी माझं मत विकावं? ₹2100 मला भेटतील महिन्याला, त्यासाठी मी माझं मत विकावं? ₹3000 मला महिन्याला भेटतील, त्यासाठी मी माझं मत विकावं? आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे जे तुम्हाला पैसे दिले जात आहेत, हे सगळे पैसे तुम्हाला दिले जात आहेत महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या किंवा महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या तिजोरीतून. त्या तिजोरीमध्ये पैसे कुठून येतात? त्या तिजोरीत जे पैसे जातात ते कुठून येतात? ते पैसे येतात सरकारी कर्मचाऱ्यांच्या टॅक्समधून. ते पैसे येतात व्यापाऱ्यांच्या टॅक्समधून. ते पैसे येतात सगळ्या जनतेच्या टॅक्समधून. मी तुम्हाला फक्त एक विचारतो, तुमचाच पैसा तुमच्याकडून घेऊन तुम्हाला दिला जातोय. तुम्हाला फक्त लालच दाखवली जाते, की आम्ही इतके पैसे देऊ, तितके पैसे देऊ. फक्त विचार करून बघा, की हे योग्य आहे का? ज्या दिवसभर राबतो, तो एक-एक कर्मचारी वर्षाच्या शेवटी 60-60, 70-70 हजार रुपये टॅक्स भरतो आणि त्या टॅक्सचे पैसे हे आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे भिन्नाट उडवत चालले. ₹1500 ताई, ₹1500 ताई, ₹1500 ताई. ताईला 1500ची गरज नाही भाऊ. ताईला सोयाबीन ताईच्या नवऱ्याला ज्या शेतकऱ्याला सोयाबीनला भाव भेटत नाही ना, त्या सोयाबीनला भाव देऊन दाखव. ताईला जे दूध 40-40, ₹45, ₹50 लिटर झालंय ना, त्या दुधाची किंमत कमी करून दाखव. जी साखर ₹35 भेटायची, ती साखर ₹55 झालेली आहे ना, त्या साखरचा रेट कमी करून दाखव. ह्या सगळ्या गोष्टी राजकारण्यांनी विचार केला पाहिजे. स्वतःचे घरं आणि स्वतःच्या मुलांचं, नातवांचं फक्त फ्युचर सिक्युअर करत गेलेले आहेत हे राजकारणी आजपर्यंत. का माझ्या महाराष्ट्रामध्ये
माझ्या महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातला जात आहे. गुजरात महाराष्ट्रापेक्षा श्रेष्ठ आहे असं मी म्हणत नाही, किंवा गुजरात आमच्यापेक्षा कमी आहे असं देखील मी म्हणत नाही. पण मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, ती म्हणजे की गुजरातमध्ये स्टेबल गव्हर्नमेंट आहे. गेल्या 5 वर्षामध्ये एकच माणूस आहे, तो मुख्यमंत्री होता, आणि एकच माणूस आहे गेल्या कित्येक वर्षापासून तोच मुख्यमंत्री राहत चाललाय. महाराष्ट्रात काय घडलं हो, मागच्या 5 वर्षामध्ये 3 मुख्यमंत्री बदलले. पहिले देवेंद्र फडणवीस 3 दिवसामध्ये पडून आले. नंतर उद्धव ठाकरे 2.5 वर्षात पडून आले. नंतर एकनाथ शिंदे, जे आता सामोरे जात आहेत सगळेजण. यांना फक्त यांचं मंत्रिपद पाहिजे. कोणताही बिझनेसमॅन, महाविकास आघाडीवाले महायुतीवर टीका करतात की यांच्यामुळे टाटा एअरबस झाला, वेदांत फॉक्सकॉन झाला, इंडस्ट्रियल पार्क झाले, हे सगळे जे मोठे मोठे प्रोजेक्ट होते हे गुजरातला गेले. गुजरातला जाण्यामागचं हे कारण असू शकतं चला आम्ही मानतो. पण सगळ्यात मेन जे कारण आहे ना, ते कारण काय माहिती तुम्हाला? ते कारण आहे आपली गव्हर्नमेंट, आपली जी महाराष्ट्र शासन आहे, आपलं जे महाराष्ट्र सरकार आहे ना, ते कारणीभूत आहे. का कारणीभूत आहे? कारण की महाराष्ट्रात मागच्या 5 वर्षामध्ये स्टेबल गव्हर्नमेंट नव्हती. स्टेबल गव्हर्नमेंट नसल्यामुळे कोणताच बिझनेसमॅन आपल्या इथं पैसे टाकून त्याचा लॉस करण्याची विचार करणार नाही. सगळ्यांसाठी, जरी मी असेल, जरी तुम्ही असाल, आपल्या सगळ्यांसाठी देश आहे, महाराष्ट्र आहे, सगळं आहे. परंतु आपला स्वतःचा विचार आपण पहिले करतो. देशाचा आणि महाराष्ट्राचा विचार आपण नंतर करतो. का? कारण की एक बिझनेसमॅनच्या माइंडसेट कसा असतो मी तुम्हाला सांगतो. तो जर कधी 10 रुपये कुठे टाकतोय ना, तो तिथून 12 रुपये कसे निघतील याची वाट पाहिल. तो तिथे 10 टाकतोय, तर तिथून 10चे 8 रुपये काय होतील याकडे तो कधी विचार नाही करत. त्याला जर गुजरातमध्ये, मान्य करतो महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे, गुजरातमध्ये गुजरातमध्ये तो जातोय, गुजरातमध्ये पण त्याला स्टेबल गव्हर्नमेंट भेटते. असं नाही की आज ही गव्हर्नमेंट आली तर 10 रुपयामधला 1 रुपया ह्या गव्हर्नमेंटला द्यावा लागेल, तर 9 रुपये उरले. 9 रुपयात मला बिझनेस कसं स्थापन करू? पण पुढच्या 6 महिन्यात लगेच त्याला समजलं की नाही, अरे मुख्यमंत्री तर पलटला, परत त्या 9 रुपयामधून 1 रुपया त्या मुख्यमंत्रीला, 8 रुपयात त्याला बिझनेस स्थापन करायचा. तसं गुजरातला नाही ना. गुजरातला त्याला 10 रुपये दिलेले आहेत त्याच्याकडे, 10 रुपयामधून 1 रुपया गव्हर्नमेंटला दिला, गव्हर्नमेंटचा पूर्ण सपोर्ट केला. 9 रुपये तर उरले ना, त्या 9 रुपयात तो बिझनेसचा सेटअप करेल ना. या गोष्टीचा विचार महाराष्ट्राच्या जनतेने केला पाहिजे. आणि जे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांसाठी मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांना जो माल शेतकरी काढतो, तो माल शेतकरीला विकण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट कसा व्हायला पाहिजे, याकडे राजकारण्यांनी लक्ष दिलं पाहिजे. याकडे राजकारण्यांचं लक्ष नाही. राजकारण्यांचं लक्ष आहे की मी उपमुख्यमंत्री कसा होईल, कोणासोबत गेलो तर मुख्यमंत्री होईल, कोणासोबत गेलो तर माझं मंत्रिपद भेटेल. गेल्या 5 वर्षात फक्त हेच नाटकं महाराष्ट्राने पाहिलेले आहेत. काहीच काम नाहीये दुसरं. उठायचं सकाळ सकाळी आणि सांगत बसायचे या सगळ्या गोष्टी. का? मतदान करा, ते तुमच्या स्थानिक मुद्द्यांवर करा. गेल्या 1947 पासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. नंतर आपलं महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. सगळ्या गोष्टी मान्य करतो हो. पण गेल्या इतक्या वर्षापासून, गेल्या 70-80 वर्षापासून फक्त आजही माझ्या महाराष्ट्रात जर तुम्ही पाणी, लाईट, रोड ह्या गोष्टींसाठी मतं मागणार असेल, तर लाज आहे तुमची राजकारणी म्हणून सर. मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगू इच्छितो, फक्त स्थानिक मुद्द्यांवरच मतदान करा. कोणाची सरकार बसेल हे काही सांगता येत नाही. ह्या लोकांना विचार, ह्या लोकांना विचार, ह्या नावा हे हे शब्द वापरण्याची सुद्धा या लोकांची पात्रता नाही. कारण की आम्ही विचारांसोबत गद्दारी करत नाही, हे विचारांसोबत गद्दारी करत नाही, असं काहीच नाही. उद्या जर यांना चान्स भेटला ना, तर हे कोणाही सोबत जाऊन सरकार स्थापन करतील. महाराष्ट्रात यांना यांना फक्त यांचं स्वतःचं स्वार्थ कसं साधता येईल याच गोष्टीवर हे लक्ष देत आलेले आहेत, आणि याच गोष्टीवर हे लक्ष देत राहणार आहेत. यांना तुमचं आमचं काहीच घेणं देणं नाही. यांना फक्त आणि फक्त स्वतःच्या मुलाचं आणि स्वतःच्या नातवांचं फ्युचर कसं सिक्युअर करता येईल, माझ्या घरात महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतला पैसा कसा येईल, हेच या लोकांचं विचार आहेत, हेच या लोकांच्या मनात भावना आहे. महाराष्ट्राचं एक ब्रीड वाक्य होतं, महाराष्ट्र दिल्लीची ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. ह्या लोकांनी अशी हालत करून टाकली लावली महाराष्ट्राची
की दिल्ली तख्त राखते महाराष्ट्राची माझी, दिल्ली तख्त नाही राखते. पूर्ण भारताचं पॉलिटिक्स हे महाराष्ट्रातून चालतं आणि माझ्या महाराष्ट्रात भारताची आर्थिक राजधानी मुंबई आहे. तिथून हे सगळे सूत्र फिरतात. महाराष्ट्राला गर्व आहे आणि हा गर्व कायम असणार आहे आणि हा गर्व जर कायम ठेवायचा असेल तर दादा हो 20 तारखेला येऊन उत्तम उमेदवाराला मतदान करा. मी सांगत नाही युतीच्या उमेदवाराला करा की विकास आघाडीच्या करा किंवा अपक्ष करा. मी काहीच सांगत नाही तुम्हाला. तुम्हाला फक्त तुमचे स्थानिकचे मुद्दे काय आहेत, तुमच्या महाराष्ट्रासाठी हिताचं काय आहे, तुमच्या मालाला, तुमच्या पिकाला तुम्हाला कोण भाव देऊ शकतं त्या व्यक्तीला मतदान करा. अशा व्यक्तीला मतदान करा ज्या व्यक्तीला तुम्ही रस्त्यात गाडी आडून विचारू शकता, का रे भाऊ तू तर असं सांगत होता इतके इतके भाव देईन, इतकं इतकं हे देईन, इतकं इतकं दुधाचे भाव कमी करेल. तर त्या व्यक्तीला तुम्ही विचारू शकता, दादा हो तुम्ही 1000 रुपये घेशाल, तुम्ही मतदान करशाल. 1000 रुपये घेतल्यानंतर 5 वर्ष तू त्या माणसासमोर जाऊ शकत नाही दादा विचारायला, की दादा दूधना भाव 50 कस काय वेगळ्यात, दादा दूधना भाव 100 रुपये कस काय वेगळ्यात, दादा म्हणा तांदूळीतला माल कस काय वेगळ्यात. तू नाही जाऊ शकत कारण की तो इतक्या लोकांसमोर तुला तोंडावर बोलेल, तू 1000 रुपये घेऊन चल मतदान केलंय, तू तुझं मतदान विकलेलं आहे. कारण की मतदान हे कायम महाराष्ट्राच्या हितासाठी करावं, स्वहितासाठी करावं आणि मतदान हे कायम देशाच्या आणि आपला स्वतःचा स्वार्थ कशात आहे ह्यासाठी करावं. कायम मी सांगतो तुम्हाला महाराष्ट्राची निवडणूक ही कधी ही डी शब्दावर व्हायला पाहिजे, पण तो डी कायम डेव्हलपमेंटचा पाहिजे. तो तो डी कधी कधी कायम विकासाचा पाहिजे. तो डी कधीही धर्माचा नको पाहिजे. तो डी कधीही एका पर्टिक्युलर देवाला टार्गेट करून किंवा महाराष्ट्राच्या जनतेला भावुक करून महाराष्ट्राच्या जनतेचं मतदान घेणारा नको पाहिजे. डी हा कायम फक्त डेव्हलपमेंटचा पाहिजे दादा हो. आणि मी तुम्हाला इथे या सगळ्या गोष्टी यासाठी सांगतोय, मी मुद्दाम आज 18 तारखेला हा व्हिडिओ रिलीज करतोय कारण की उद्या आचारसंहिता लागेल. म्हणजे हे सगळं बंद होईल. स्ट्रिक्ट आचारसंहिता लागेल ज्याच्यात तुम्ही प्रचार करू शकत नाही, काही नाही. 1 दिवस मिळाला आहे दादा हो तुम्हाला. 19 तारीख आहे तुमच्याकडे. 19 तारखेला संध्याकाळी पूर्ण बंद होईल. आज संध्याकाळपर्यंत पूर्ण बंद होऊन जाईल. तुमच्याकडे हा व्हिडिओ तिथपर्यंत पोहोचला तर ठीक आहे आणि मतदानाच्या दिवशी सकाळी जरी पोहोचला तरी एकदा तुम्ही हा व्हिडिओ बघा. मी मांडलेले मुद्दे जर तुम्हाला योग्य वाटत असतील तर मतदान करताना फक्त स्थानिक मुद्द्यांवर मतदान करा. मतदान करायचं असेल तर महाराष्ट्र हितासाठी मतदान करा. आणि महाराष्ट्राला जर तोच मान त्याच लेवलचं 15-15 नाही, महाराष्ट्र 20% कॉन्ट्रीब्यूट करायला तयार आहे भारताच्या GDP मध्ये. एवढा सक्षम माझा महाराष्ट्र आहे, एवढा सक्षमता माझ्या महाराष्ट्राच्या युवांमध्ये आणि एवढी सक्षमता माझ्या महाराष्ट्रातील आया बहिणींकडे आहे. ह्याच गोष्टी तुम्हाला फक्त मी आठवण देतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.